श्री स्वामी समर्थ. मला काही जण असं म्हणाले, की तुम्ही क्रिएटर आहात का किंवा जे काय आहे. तर मी म्हणजे स्वामींचं जेव्हा जे एखादे कोणी भक्ती करतात त्यांना पोटापाण्यासाठी काहीतरी करायलाच लागतं. तेव्हा प्रत्येकाचे वेगवेगळे व्यवसाय असतात. ते सोडताच येत नाही, की कारण स्वामींनी कधीही अ, दुसऱ्यावर अवलंबून राहायला आपल्याला शिकवलं नाही. तसंच मी पण एक मॉडेल आहे, क्रिएटर आहे, इन्फ्लुएन्सर आहे, UCG क्रिएटर आहे आणि मॉडेल पण आहे. पण ह्याच्याबरोबरच मी म्हणून माझी स्वामींची भक्ती किंवा प्रेम कमी नाही झालेलं. स्वामी आम्हाला आपल्याला म्हणतायत, की तुम्ही जे करता ते योग्य मार्गाने करा, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आपण आपल्या पोटापाण्यासाठी नक्कीच प्रत्येकाने काहीतरी उद्योग केला पाहिजे. प्रत्येक कोणाचा व्यवसाय असेल, कोणाची नोकरी असेल, कोणी घरून काम करत असतील, कोणी हाऊसवाईफ्स असतील. प्रत्येकाला आपलं जे कर्तव्य करतो त्याचा स्वाभिमान आहे, एवढं नक्कीच. तर स्वामींच्याच कृपेने मला एक कविता सुचली, ती मी आता म्हणून दाखवते. तुम्हाला नक्की आवडेल. कारण ते माझ्या तोंडातनं जणू काही स्वामीच बोलत आहेत असं मला वाटतंय. काही आधी मी थोडं बोलली आहे, त्यानंतर कविता आहे. कोण म्हणतं की विठ्ठल दिसतच नाही, तुम्ही तुकारामासारखी भक्ती करतच नाही. कोण म्हणतं श्रीकृष्ण प्रगटतच नाही, तुम्ही मीरेसारखी निष्ठा ठेवतच नाही. कोण म्हणतं राम अयोध्येतच नाही, तुम्ही शबरीसारखी आराधना करतच नाही. कोण म्हणतं स्वामी दर्शन देत नाहीत, तुम्ही संकटात त्यांचा धावा मनापासून करतच नाही. एकदा त्यांना हृदयापासून हाक मारून तर बघा. स्वार्थाशिवाय एकदा शरण जाऊन तर बघा. विसरलात का त्यांचे शब्द आणि त्यांची वाक्य. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मैं मरा नहीं, मैं अभी जिंदा हूँ. एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, स्वामी काय म्हणतात ते आठवा. मी कोणा एकट्याचा नाही, जो माझी मनापासून आठवण काढेल, जो सच्चाईने आणि माणुसकीने जगेल आणि वागेल, त्याच्या पाठीशी मी आहे. माझ्यासाठी कोणाची विनवणी करू नका, माझ्या नावावर कोणाला पैसे देऊ नका. मी फक्त भावाचा भुकेला आहे, मी फक्त भावाचा भुकेला आहे. आणि जे मला मनापासून हाक मारतात त्यांनाच आणि फक्त त्यांनाच मी म्हणतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.